पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न. 42 तरुणांना मिळाली रोजगाराची संधी. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि स्थानिक पातळीवर रोजगाराला चालना मिळावी या उद्देशाने सिंधुदुर्गात आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा अत्यंत यशस्वीरित्या पार पडला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि फोंडाघाट आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे ठळक वैशिष्ट्ये: रिक्त पदे 420. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया. सहभागी उमेदवार. जिल्ह्यातील 126 तरुणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. निवड. 42 उमेदवारांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली. नामवंत उद्योजकांच्या उपस्थितीमुळे या मेळाव्यात युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भोईसमाज तरुणांना मंचकडून आवाहन. स्वर्गीय विपुल खेडकर सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन आणि अखिल भारतीय भोईसमाज कल्याणकारी मंच यांच्या माध्यमातून नेहमीच अशा शासकीय मेळाव्यांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवली जाते. अनेक गरीब व गरजू तरुण याचा लाभही घेतात, परंतु या निवडीची माहिती संस्थेपर्यंत पोहोचत नसल्याने नियोजनात अडचणी येतात. याबद्दल बोलताना मंचाचे कोकण विभाग प्रमुख व मुख्य निरीक्षक श्री गोपाळ धारपवार म्हणाले की मंचाचे प्रतिनिधी स्वतः मेळाव्यात उपस्थित राहून माहिती संकलित करत असतात. तरीही ज्या समाजबांधवांनी किंवा विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचा लाभ घेतला आहे त्यांनी स्वतःहून फाउंडेशन व मंचाशी संपर्क साधावा, जेणेकरून भविष्यातील मार्गदर्शनासाठी त्याची मदत होईल. प्रशासकीय उपस्थिती. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी प्रतिभा चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पांडुरंग नारे, संस्थेचे खजिनदार विठोबा तायशेट्टे, सचिव चंद्रशेखर लिंगरस आणि सावंतवाडीचे उमेश कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी उद्योजक आणि यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन करत आभार व्यक्त करण्यात आले. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. आमच्या वाचकांसाठी अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी आणि नोकरीविषयक बातम्यांसाठी सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा.